अगदी चांगला होता आणि ते फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का मैदानावरती. पुन्हा एकदा फटका चांगलाय, चाललाय अभिस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या पार आलाय. अजून एक चौकार. खरं तर या ओव्हर मध्ये 4 चौकार लागले. थोडस मागणं षटक राहिलं. गोलंदाजी करताना रोहित वाघे ज्यानं पहिल्या ओव्हर मध्ये जबरदस्त स्वादाबा खर्च केल्या. विकी टोंबरे बाद झालाय. बॅट्समन तुम्ही पाहतात आर्यन टोंबरे ज्यानं 2 चौकार ठोकले. त्याच्या अगोदर आपण पाहिलं की विकी टोंबरेने 2 चौकार ठोकले होते, तो बाद झाला. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आर्यन टोंबरेची बॅटिंग 2 बॉल मध्ये 2 चौकार. गौरव टोंबरे त्याच्या सोबतीने आहे. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. चला यानंतर होणारी लढत म्हणजे जयदुर्गा रोहिंजन विरुद्ध गावदेवी बुर्दुल. कॅप्टन दोन्ही लगेच टॉसडिया. बुर्दुल संघ कॅप्टन आलेत, रोहिंजन संघ कॅप्टन आलेत. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जातो, या गोष्टीची नोंद घ्या. मॅच नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये. समोर खेळतात फिल्डर आहे त्या ठिकाणी. मिड विकेटला एक धाव मिळाली. सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली आणि एक धावेनं अकाउंट रोटेट केलं गौरव टोंबरेनं. दुसरीकडे आपण पाहतो सध्या आर्यन टोंबरे चांगली बॅटिंगला सुरुवात केली. 2 चेंडू 2 चौकार त्यांना मैदानामध्ये ठोकले. दोन बॉल 2 चौकार आलेत. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 संघांमध्ये पहिलीच लढत. मॅच नंबर पहिली आपण खरं तर पाहणार गावदेवी बुर्दुल आणि जयदुर्गा रोहिंजन यांच्यामध्ये. धाबासंख्या सध्या स्कोरबोर्ड होती 17 धाबा. फटका चांगलाय, चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये आणि बॉल सीमारेखा बाहेर षटकार.
सागर पाटील बॅटचा टॉपेज लागला आणि ते हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न केला आहे. आर्यन ठोंबरे ज्यानं 2 मोठे फटके दाखवले सुरुवातीला आणि त्यानंतर एक षटका दाखवला आणि तो खेळाडू आता मैदानाच्या बाहेर. जबरजबर 5 चेंडू तो खेळला आणि 14 धावेचं महत्वपूर्ण इनिंग खेळून तो आता मैदानाच्या बाहेर चाललाय. विकेट नंबर 2 गोलंदाज सागर पाटीलला सबळता मिळाली. धाबा फटकावरती धाबा लागलेत. आमचे स्कोर आम्हाला माहिती देतात की 23 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये 16 धाबा आल्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 7 धाबा आल्यात आणि टोटल 2 गडी बाद 23 धाबा. सकाळी सकाळी छत्रपती शिवरायांचं संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकलं जाते. मंत्रमुग्ध करणारे संगीत कपाळी केशरी गंध अमाशब छत्रपतींचा छंद मुख आणि एकच नामघोष जगदंब जगदंब. बॉल इतक्या वेगानं होता की पडल्यानंतर बॅटला लागण्याऐवजी त्याच्या शरीराला स्पर्श करतोय. कदाचित त्याच्या डोक्याला बॉल स्पर्श करून गेलाय. डॉट बॉलची समाप्ती. सागर पाटीलनं कमबॅक केलं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करत असताना 5 चेंडू फेकलेत तर त्यानं 1 विकेट काढली महत्वाची. आर्यन ठोंबरे बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आलाय भूषण ठोंबरे अँड कंपनी. गोलंदाजी मागवती पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल आहे. मिड विकेटला बॉल चाललाय. फिल्डर आलेत बाउंड्री लाईन मधून धावून. तोपर्यंत एकदा मिळाली. डबलचा प्रयत्न केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा झाल्यात त्या ठिकाणी 2 पूर्ण आणि अशा प्रकारे दोन्ही षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा संख्या 25. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करताना मैदानावरती टीम स्वराज 11 वेलकम उसाटणीच्या विरुद्ध जय मल्हार कोणीसी. झाले 2 गडी बाद. धावा झाल्यात त्या धाबा फलकावरती 25 धाबा. ओमसाई एमटीसी कार्यरत आहे. त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम सागर फराड आणि त्यांचे सर्व मेंबर रंगा बिल्ला सगळ्यांचं हार्दिक स्वागत. टोटल आपण पाहिली 2 षटकामध्ये 25. यानंतरची होणारी लढत गावदेवी बुर्दुल विरुद्ध जयदुर्गा रोहिंजन यांच्यामध्ये होईल लढत. दोन्ही कॅप्टन या पण कारण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. एमकेके ट्रॉफीचं 21वं पर्व. लाईन चेक करतायत पंच ऑफस्टमच्या बाहेर. इट्स वाईट आणि ते अतिरिक्त रन वाढतायत. टीमची टोटल एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 26 रन. ओव्हर नंबर 3 गोलंदाज विशाल पाटीलचा वापर करण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये रोहित बागे थोडासा मागडा ठरला. 16 धावा आल्या. त्यानंतर सागर पाटील त्यानं धावा दिल्या 9. 1 विकेट काढली आणि आता तिसऱ्या षटकामध्ये विशाल पाटीलचा वापर करण्यात आलाय. क्या बात आहे. अप्रतिम फटका बॅटच्या रडार मध्ये. परफेक्ट शॉट. बॉल चाललाय स्क्रीनच्या वरनं सीमारेषा बाहेर. गौरव ठोंबरेच्या बॅटमधून षटकार.
फार वेगानं धावसंख्या तुम्ही पाहिली 32 धावा. प्रेम पाटील वाजे स्कोरच्या भूमिकेत. यावेळीचा फटका पाहिजे. परफेक्ट शॉट पुन्हा एकदा. सागर पाटील जजमेंट करत होते परंतु त्याच्या आवाकापेक्षा बाहेर बॉल सरळ गेला लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. पुन्हा एकदा गौरव ठोंबरेच्या बॅट मधून षटकार. तर षटकार आलाय. गौरव ठोंबरेनं आता आक्रमकता सिद्ध केली आहे. सुरुवातीला थोडा शांत होता परंतु त्यानं पाहिलं की 2 विकेट गेल्यानंतर जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती आली आणि प्रत्येक वेळी जिम्मेदारीने क्रिकेट खेळत असताना गौरव ठोंबरे. पुन्हा प्रहार. आइए स्वागत है. 3 बॉल 3 षटकार. क्या बात है. प्रतिम बॅटिंग गौरव ठोंबरे. जण सध्या 3 बॉल 3 षटकार ठोकलेत आतापर्यंत. फक्त 4च बॉल त्यानं फेस केलेत आणि जवळजवळ 19 धावा त्याने एकवटल्यात. काय बॅटिंग आहे. 3 बॉल 3 षटकार आलेत. ही खेळपट्टी फलंदाजाला अनुकूल आहे हे विसरून चालणार नाही कारण काल या ठिकाणी 87 धावा चेस केल्या कामोटे विरुद्ध सुरेश ब संघानं. काल याच मैदानावरती 3 अर्धशतका पण पाहिली आणि याच मैदानावरती काल आम्ही एक मॅच देखील पाहिली की एका खेळाडूने 72 धावा केल्या तरी सुद्धा त्या खेळाडूला एका बॉलमध्ये 2 धावा करता आल्या नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे. जर ज्या खेळाडूने 72 धावा केल्यात त्याला एक बॉलमध्ये 2 शेवटच्या बॉलवरती जमल्या नाही. आणि काल 6 चेंडू 7 चौकार मारणारा रोहित पाटील नागावला पाहिलं. अर्धशतक त्यानं पहिलं टोकलं नांदगाव संघाच्या विरोधामध्ये. मिस टायमिंग आहे. 3 षटकार मारले होते आणि चौथाही मारण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. एवढ्या मोठ्या खेळाडूची झेल ड्रॉप झाली. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, इसीलिए तो लोग पत्थर को पूजते हैं क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. ते सांगितलं इकडे संकेतनं की त्याच्यावरती काय विश्वास नाही. बॅकअप मध्ये खेळाडू पाहिजे होते हे त्याचं म्हणणं आहे. बाकी त्याचं काही म्हणणं नाही कारण जर एवढ्या उंच झेल गेला असेल तर तिथे बॅकअपला पण खेळाडू पाहिजेत की जेणेकरून हातातनं झेल उडाला तर दुसऱ्याच्या हातामध्ये जाऊ शकतो. कधी कधी आपले खेळाडू बघत राहतात त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला बॅकअप द्या. 3 षटकार मारल्यानंतर त्या खेळाडूला जीवनदान मिळालंय. फटका हवेत संकेत आलाय. झेल सोडणार नाहीये. धक्का मिळाला 3रा. बॅट्समन तुम्ही पाहताय भूषण ठोंबरे बॅक टू द रेगआउट आणि षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 1 बॉल बाकी आहे का. येस 1 चेंडू बाकी आहे म्हणजे पहिला व्हाईट बॉल होता. धावसंख्या सध्या 45 रन. उपाध्यक्ष त्यांचं आगमन झालंय. 17 प्रो पैसा बोलता है. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद 15.00 च्या सरासरीनं बॅटिंग करताना कोणी संघानं केले त्या 45 धावा. आमचे मित्र कोणीचे संदीप दादा ठोंबरे सध्या मॅचला एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात कोणी संघाला. संदीप दादा ठोंबरे आपलंही स्वागत आहे.
देते. आज जमाना असा आहे की प्रत्येक जण बिझी आहे, फक्त मोबाईलमध्ये. मोबाईलशिवाय माणसाला काही जमत नाही, कारण सध्या हे कलियुग आहे. प्रत्येकाला भरपूर काम आहेत, व्यस्त असतो प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये, आणि मोबाईल शिवाय माणूस जगू शकत नाही. हे बघ आमची एवन जोडी भावेश मडवी प्रवीण काटे या स्पर्धेचे आयोजक आहेत. भरपूर मोठी जिम्मेदारी. तिरंगा शिवकृपा क्रिकेट संघ नागझरी जवळजवळ 20-25 प्लेयर आहेत, पण सध्या 2 ते 3च जण व्यासपीठावरती, बाकी सगळे आराम करतायत. कारण प्रवीण काटे तो आणि भावेश तो काय टेन्शनच नाही. धाबा झालेत 15.00च्या सरासरीने धाबा 45. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. यानंतर होणारी लढत तुम्ही पाहणार गावदेवी बुर्दुल विरुद्ध जय दुर्गा रोहिंजन. चला दोन्ही कॅप्टन या. आम्ही टॉस करणार इनिंग ब्रेक मध्ये. काल जबरदस्त क्रिकेट पाहिलं, उच्चांक पाहिला, काल 3 अर्धशतक पाहिली, म्हणजेच ही खेळपट्टी फलंदाजाला अनुकूल आहे हे सिद्ध झालं काल. आणि जबरदस्त मॅचेस आपण पाहिल्या. काल एक मॅच पेंडिंग राहिला, तो म्हणजे भाटाळे विरुद्ध सुरई. भिवंडीतले दोन्ही संघ होते, वेळ भरपूर झाला, त्यामुळे काल मॅच कव्हर होऊ शकली नाही. षटक नंबर 4 गोलंदाज वापर केलाय सागर पाटीलचा, ज्यानं पहिल्या स्पेअर मध्ये 9 धावा 1 विकेट. तोच गोलंदाज. लाईन चांगली आहे, चांगला टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस केला, बॉल हलकासा उसळी घेणारा होता आणि गुडलेन मधनं बॉल उडाला आणि त्यानंतर इथे फलंदाज गौरव टोंबरेला त्यानं बीट केलाय. गौरव टोंबरेच्या बॅटमधून 3 षटका तुम्ही पाहिल्यात. 20 वरती तो आतापर्यंत खेळतोय. जबरजबल 6 चेंडू मध्ये त्यानं 20 केल्यात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सागर पाटील लाईन चेक करतायत पंच. सचिन कडू आम्हाला सांगतायत की हा चेंडू वाईट आहे, अतिरिक्त रन वाढतायत. टीमची टोटल धावा पडक्यावरती 46. दोन ऑफिशियल पंच मिस्टर बॅब्रेट. यावेळीचा फटका बॉल चाललाय आणि तिथे थोडीशी मिसफील्ड झाली. धाबा मिळाल्या फक्त 1. सत्तेचाळीस धाबा झाल्या स्कोरबोर्ड होती. या ओव्हरमध्ये 2 आल्यात, फक्त 2 चेंडू 1 वाईट. धाबा संख्या आपण पाहिली तर 47 रन स्कोरबोर्ड होती लागलेत. बॉल चांगला आहे, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पंचाळी वाईट घोषित केला. वंत धाबा वाढते. टीमची टोटल 48 वरती 48 रन टीम टोटल पाहायला मिळते. यावेळीचा फटका हवेत पाहिजे ते बॉडीला स्पर्श करून गेलं की बॅटला स्पर्श केलाय. लेग बाय स्वरूपामध्ये 1 धाव आली. 49 वरती टोटल पोहोचली आहे. काल 87 धावेचं टार्गेट आपण पाहिलं, हायस्ट टोटल चेस केलं होतं काल मैदानावरती. 3 अर्धशतक पाहायला मिळाली आणि काल 2 संघ आम्ही काढले, कारण वेळ नव्हता. कदाचित ती मॅच उद्या लवकर सकाळी होईल. टीम सुरई ब आणि त्याच्याबरोबर भाटाळे टीम. समोर खेळतात फिल्डर आहे तैनात. यावीस मात्र गौरव टोंबरे की बॅट्समॅन गौरव टोंबरे बॅक टू द डगआउट.
तर येऊ नका. ओव्हर नंबर सध्या आपण पाहिले तर 4थं षटक जे पाहिलं फार घडामोडी झाल्या. पहिला चेंडू डॉट वाईट, एक वाईट, त्यानंतर लेग बायची एक धाव आणि त्यानंतर एक विकेट आली. अशा प्रकारे आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 चेंडू फेकलेत. चांगला कमबॅक आहे सागर पाटीलचा. गोंदलीवाड्याचे आमचे कोणी ग्रामस्थ आले असतील विनंती, आपण व्यासपीठावरती या. गोटगावाचे कोणी ग्रामस्थ असतील, आमच्या नागझरीचे कोणी ग्रामस्थ आले असतील, त्यांना विनंती आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे MKK ट्रॉफी मध्ये. MKK ट्रॉफी 2025 शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळते, जे दुसऱ्या दिवसामध्ये एकूण 3 दिवसाची स्पर्धा आहे. 24 संघाने इन्व्हाइट करण्यात आले. चला, नवीन बॅट्समन मैदानात मध्ये दाखल झालाय नितीन फुलोरे. इनॅट क्रमांक 6 6व्या नंबरवरती नितीन फुलोरे आलाय. मधल्या फळीतील एक विस्फोटक काढू आहे. पाठीमागे फटका तर फार छान आहे, जाईल बाउंड्री लाईन वरती. तोपर्यंत चांगली फिल्डिंग झाली. 2 धाबा त्या ठिकाणी प्राप्त करतायत. 2 धाब्याने संघ पोहोचलाय तो यावेळेस अर्धशतक पलीकडे. अर्धशतक कंप्लीट झालंय जय मल्हार कोडी सी संघाचं. 51 रन. एक चेंडू अद्याप शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की जबरजबल 6 धावा आल्यात. एक विकेट आली. पहिल्या स्पेलमध्ये एक विकेट काढली. 2 विकेट आतापर्यंत सागर पाटीलनं काढल्यात. तो सागर पाटील पुन्हा एकदा बॉल चांगला आहे. गुडले स्पॉट मधनं थोडासा टॉस केला आणि ते डॉट बॉलची समाप्ती. चांगलं कमबॅक झालं. केवळ 6 धावा आल्या, एक विकेट आली. 2 स्पेल मध्ये 15 धावा देत त्यानं 2 फलंदाजांना बाद केलाय आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 51 रन. टायमिंग आहे बघा, 4 षटकांसाठी आणि जवळजवळ 20 मिनिटांमध्ये परफेक्ट 4 षटकं फेकली आहेत ती उसाटणे टीमनं. प्रत्येक संघ लक्षात द्या, 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं आहेत आणि जर तुम्ही फेकले नाही, टाइम जास्त घेतला तर तुमचा 5व्या षटकामध्ये एक फिल्डर सर्कलमध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्या. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. MKK ट्रॉफी तिरंगा व शिवकृपा क्रिकेट संघ नागझरी आयोजित तुम्ही MKK ट्रॉफी पाहतात. 21वं पर्व आहे मित्र. जवळजवळ 20 वर्ष संपन्न झाली आणि आता 21वं वर्ष सातत्य टिकवलंय आणि एक स्टँडर्ड स्पर्धा म्हणून आपल्याला पाहायला मिळते ती सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 4 षटक झाले. चला, वेळ घेऊ नका उसटणे टीम. शेवटचा अंतिम षटक आता गोलंदाज झालाय संकेत पाटील. फिल्डिंग रचना तुम्ही पाहतायत. ऑन साइडला 4 फिल्डर तैनात केले गेलेत. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी ऑफ साइडला एकच फिल्डर आहे, तो म्हणजे लॉंग ऑफ प्रेझर मध्ये लॉंग ऑन, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे खेळाडू सध्या. पहिला चेंडू. अपील स्ट्रॉंग, अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. डॉट बॉलची समाप्ती झाली. संकेत पाटील एक चांगला गोलंदाज आहे. पायसे या मॅच मध्ये कमबॅक तर सागर पाटीलने दिले 4थ्या षटकामध्ये. दुसरं ओव्हर देखील त्यानं चांगलं फेकलं होतं पॉवर प्लेचं, त्यामध्ये केवळ त्यानं 9 धावा दिल्या. 4थ्या षटकामध्ये केवळ 6 धावा दिल्या. अप्रतिम गोलंदाजी. बॅटची एज, विकेट मिळाली आहे संकेत पाटीलला. पहिला चेंडू डॉट फेकल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट प्रस्थापित केली आहे आणि संदेश सालुंके बॅक टू द डगआउट.
धाबा आल्या. असं वाटलं होतं की एक मोठं उच्चांक पाहायला मिळेल, परंतु शेवटची 4 चेंडू जर तुम्ही पाहिली की आतापर्यंत फक्त 4 चेंडू मध्ये 2च धावा आल्यात. 5 बॉल मध्ये 2 धावा, शेवटच्या फक्त 2च धावा आल्या आणि 2 विकेट आल्या. अजून एक चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढला. यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाहीये. एक धाव मिळाली. धावसंख्या 52 रन, 52 धावा लागलेत. 6 चेंडू मध्ये 3 धावा, 2 विकेट. मागची 6 चेंडू आपण पाहिली कोणी संघासाठी खूप मागात राहिली आहेत. कमबॅक केलं उसाटणे टीमनं. खरं तर आज स्वराज 11 वेलकम उसाटणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस बॉल हवेत आहे, समोर खेळाडू नाहीये आणि मिड ऑफ मध्ये जोपर्यंत फिल्डर येईल तोपर्यंत रन्स त्या ठिकाणी प्राप्त केली. एक धाव, धावसंख्या 1 ने पुढे चालली आहे. 2 धावा आल्या, 54 धावा झाल्यात. स्कोर बढवती लागल्यात. शेवटचा अंतिम षटक फेकत असताना संकेत पाटीलचं कमबॅक तुम्ही पाहताय. 4 चेंडू फेकले, 3 धावा दिलेत, 1 विकेट घेतली. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार. क्रिकेट संघ कासगाव दाखल झाली आहे. वेलकम, आपलं स्वागत. शेवटचा अंतिम चेंडू आलाय डॉट आणि अशा प्रकारे सत्र समाप्त होतं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना टीम कोणी संघाने केल्या त्या 60 धावा आणि 61 धावेचं टार्गेट उभं केलं या मॅच मध्ये. खरं तर ही लढत होती तिसरी लढत. काही कारणास्तव ती लढत आपण पुढे खेळतोय, कारण कोणी संघाला न्यूझीमध्ये खेळायचे, त्यामुळे ही लढत आपण थोडीशी अगोदर घेतली आहे कोणी संघासाठी. नक्कीच आभार व्यक्त करू आपण, खास म्हणजे स्वराज 11 वेलकम उसाटणे ज्यांनी मान्यता दिली आणि ही मॅच खेळायला ते देखील उपस्थित झाले. यानंतर पहिला मॅच होणार आहे गावदेवी बुर्दुल आणि जयदुर्गा रोहिंजन. बॅटिंग आपण पाहिली. खरं तर स्कोर आपण पाहतोय ज्या प्रकारे 60 धावा केल्या. विकी टोंबरे ज्यानं केल्या 8 धावा. त्यानंतर गौरव टोंबरेनं केले 21 धावा, चांगली बॅटिंग त्यानं केली. त्यानंतर आर्यन टोंबरे ज्यानं देखील 14 धावेचं योगदान दिला. भूषण थोडासा स्वस्तामध्ये गेला, 2 धावा त्यानं केल्या. शून्यावरती संदेश बाद झाला आणि त्यानंतर नितीन फुलोरेच्या बॅटमधून 10 आल्या आणि रितेश टोंबरे ज्यानं 1 केली. अशा प्रकारे 60 धावा झाल्या. 61 धावेचं टार्गेट या ठिकाणी उभं केलं जाईल. कॅप्टन चला या आपण लगेच दोन्ही कॅप्टन बुर्दुल आलेत, तर जयदुर्गा रोहिंजन टीम कॅप्टन आमच्या सोबत दाखल होतील आणि टॉस देखील इथे केला जाईल. तर या ठिकाणी आमचे प्रकाश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित. प्रकाश शेट यांच्या शुभाशय मी करणार आहोत. मॅच नंबर 1 खरं तर रेग्युलर मधून आपण पाहतोय दोन्ही संघ आलेत. आशिष पाटील त्याचबरोबर सुधीर पाटील हे दोन्ही विस्फोटक खेळाडू आहेत. त्यांचा शुभाशय केला जातो. टॉप 5 ओव्हरची मॅच, 5 षटकांची लढत आहे. हेड्स इज द कॉल. यस, टॉस जिंकला टीम आशिष वेरे. सकाळचं सत्र आहे, खेळपट्टी चांगली आहे. आलाने एक मॅच देखील बघितली, फार चांगली मॅच झाली. काय सांगशील एकंदरीत टॉस जिंकलाय, डिसिजन काय? आम्ही तर फिल्डिंग करू, सकाळचं सत्र आहे थोडा. काय सांगशील ही खेळपट्टीवरती किती धावा झाल्या पाहिजेत आणि स्पर्धेबद्दल? थँक्यू. आशिष वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल पास. रोहिंजन संघानं प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि बुर्दुल संघाला बॅटिंगला इन्व्हाइट केलं. सन्माननीय. तर चला या ठिकाणी प्रकाश पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. जगन्नाथ दाणावकर,
संजय दादा या आपला सन्मान देखील केला जाईल. प्रकाश पाटील साहेब उपस्थित झाले, त्यांचा सन्मान केला जाईल. संजय दादा आमचे ह्याच गावचे आहेत, गोंधली पाड्याचे, आणि खरं तर गोंधली पाड्याचे दमदार व्यक्तिमत्व संजय दादा यांचा सन्मान केला जाईल. भावेश मडवी यांच्या शुभास्ते करतो आपण या ठिकाणी सन्मान. संजय दादा एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. आज या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली आणि त्यांच्याच इथे ही ग्राउंड खरं तर फार मोठं योगदान दिले, चांगलं सपोर्ट आमच्या या स्पर्धेला. सो या ठिकाणी सन्माननीय संजय दादांचा सन्मान होतो. त्यानंतर आमचे प्रकाश शेठ पाटील ज्यांच्या वतीने देखील स्पर्धेला 1000 रुपये आलेत, त्यांचंही या ठिकाणी सन्मान केलं जात आहे. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे मान्यवर संजय दादा गोंधले यांचा सन्मान झाला. आता प्रकाश शेठ पाटील, प्रीतम पाटील यांची पिताश्री, त्यांचा शुभ सन्मान केला जात आहे. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान केलाय. जाऊया पण मॅचच्या दिशेने, जिथे पहिल्या सत्रामध्ये 60 धाबा केलेत टीम खोरी संघाने आणि 61 धाब्याचं टार्गेट आता स्वराज 11 वेलकम उसाटणे टीमच्या समोर असेल. मॅच चांगली होणार, कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून एमकेके ट्रॉफीचं थरार आणि मॅच नंबर पहिली कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतात. पहिल्यांदाच बदलापूर असोसिएशनचे आमचे समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष राहुल चौहान. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. थँक्यू सो मच योगेशजी मडवी सर. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सुरदा. आगरी कोलांची कुलस्वामिनी आई एकवर मातेला नमन करून स्थापून हिंदवी स्वराज्य आपल्या आज शोरांनी इतिहास गाता असे जाणता राजा ताजदानी झुकवतो माता. महाराष्ट्राचे आराध्यवर राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवर्मानाचा मुद्रा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देही याची डोळा, आज पुन्हा एकदा नागझरीकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आयोजित एमकेके ट्रॉफी 2025चा पर्व आपण एन्जॉय करतो. आणि आज पहिला सामना जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच स्वराज 11 वेलकम उसाटणे विरोधात जय मल्हार खोणी सी या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धाबा बनल्या, 60 धाबा बनल्या आणि 61 धाबांचं टार्गेट जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस इथे जिंकला होता टीम उसाटणे संघाने आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम खोणी सी संघाला आणि पूर्वार्धामध्ये जवळजवळ 60 धाबा इथे नोंदवल्यात, त्यामुळे 61 धाबा बनवायच्यात. पहिला बॉल सिंगल आली आणि पुढच्याच बॉलवरती सागरला इथे मैदान सोडावं लागलंय, त्यामुळे पहिला धक्का लागतोय टीम उसाटणे संघाला. तर नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय नितीन पाटील. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. सामना चांगला रंगेल या शंकात नाहीये. आज बदलापूर भागातून पुन्हा एकदा श्री गणेश कासगाव संघ इथे दाखल झाला, वेलकम स्वागत आहे. हनुमान टेंबे टॅप करण्याचा प्रयत्न होता, खेळाडू उपस्थित, एक सिंगल धाव इथे एकपट्टी जाईल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 2 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 2 धाबा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. संत वाहते इंद्रायणी अशी सुरुवात जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. टीम उसाटणे संघाच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना गुरुदास सज्ज होत आहे. पुन्हा एकदा नितीन इथे लाईन चेक करावी लागेल, पंच वळत आहेत, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती जोडली जाते आणि त्याच धाब्याच्या साथीने धावफलक 3 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. चांगले मॅच, कारण दोन्ही संघाचा विचार केला तर श्री मलंगड विभागातून दोन्ही संघ बिलॉंग करतात आणि एकामेकाच्या अगेन्स्ट कित्येक वेळा आपण या दोन्ही संघांना पाहिलंय. हा ट्रॅकर होता, इनफिल्डच्या वरनं खेचला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा, नाही धावांचा तोटा. बॉल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. चौकार वसूल केलाय.
धावफलक वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल 7 या आकड्यावरती जरूर आपण पाहतोय गुणदस्त यार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेचलाय मिड विकेटला टायमिंगच्या जोरावरती हवा के साथ साथ घट्ट के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दंग षटकार. याच दरम्यान आमचे कासगावचे सचिनदादा टेंबे यांचं आगमन झाले. विनंती मंचावरती या पण मनपूर्वक स्वागत आहे सचिनदादा टेंबे. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक चौकार आला एक षटकार जरूर आला परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय नितीन फुलोरेला. तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये तुम्हाला पार मिळते कारण एक विकेट जरूर मिळाली. महत्त्वाचा फलंदाज सागर आऊट झालाय. खरं तर सागर आऊट झाल्यानंतर असं वाटलं होतं संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय परंतु तरी देखील 61 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 13 धाबा. आणि साईबाबाच्या संगीत सातत्याने डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला जरूर ऐकायला मिळतील. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा गोलंदाज गौरव ठोंबरे आलेत. गोलंदाजी मार्कवरती राईटम ओव्हर द विकेट. पुलटोस होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची काढा घेतली. दोन्ही गाड्या एकाच एंडवरती एका ट्रॅकवरती आपण पाहिल्या आणि अखेर अपघात होता होता बातला. धर्मांच्या क्षेत्रामधून डायरेक्ट थ्रोपैकी आपण जरूर पाहिली. क्षेत्ररक्षक वेदांत होता परंतु यष्ट्या थोड्याशा मिस झाल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय बाल बचावले गेले. मैदानावरती सागरच्या आऊट झाल्यानंतर संकेत पाटील आणि त्याच्या साथीनं नितीन पाटील ही जोडी तुम्हाला मैदानावरती पालबेल स्टॅकिंग एरवरती बॅटर नितीन पाटीलला आपण पाहतोय. त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना गौरव आता दाखल झालाय. पहिला बॉल डॉट. अजून एक चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेचला. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पार मिळेल. मागचा पाय वाकवला आणि अखेर षटकार दाखवला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफला ठोकलाय. सिक्सर. पहिल्या बॉलवरती बिबड्यानं अभ्यास केला. बॅटरनं पुढचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टॉप गिअरवरती बॅटिंग सध्याच्या घडीला तुम्हाला टीम स्वराज 11 वेलकम उसाटण्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. उसाटणे म्हटलं की एक ताकदवर संघ म्हणून त्यांची ओळख आहे. अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. फायनलेगचा खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर सिंगल धाव इथे मिळतीये. टाळा वाजतायत आणि का वाजू नये देखील कारण षटकार आल्यानंतर मी म्हणेन सिंगल धाव एकवटण्याचा प्रयत्न इथे होतोय कारण बॅटरला माहिती आहे सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक देखील आता पुढे सरकत असताना 20 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 41 धाबाची गरज या मॅचमध्ये. या मॅचमध्ये सागर पाटीलवरती भरपूर विश्वास होता. जवळजवळ 4 ते 5 बाईक त्याच्या नावावरती आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आहे परंतु भोपळाही फुटू शकला नाहीये त्यामुळे थोडेसे नाराज असतील सागरवरती परंतु नितीन चांगली कामगिरी करतोय. मैदानाच्या आतमध्ये पुश करो खुश रो ही परिस्थिती आपण पाहतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न दरम्यान बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. 4 खेळाडू बॅकअप देण्यासाठी दाखल झाले होते. कसा चेंडू निसटणार. सिंगल इथे मिळते. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुन्हा एकदा 21 धाबा धावफलकावरती जोडले जातील.
ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्वार्ट विथ क्लॅरिटी याच ब्रीद वाक्यावरती आपण पाहतोय पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात आणि खास करून बदलापूर वांगणी कर्जतचं क्रिकेट देखील ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय आणि अफाट मेहनत असते. आमचे सागरजी फराड असतील, रोशन फराड असतील, त्यांची पूर्ण टीम. दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती फरार चौकार. जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 25. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटचा खेळाडू क्षेत्ररक्षक चूक करतोय. दरम्यान 2 धाबा इथे मिळतील या शंकात नाहीये. थोडीशी घाई आपण पाहिली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, जो मात्र पॉइंटला उपस्थित होता त्याच्याकडून थोडीशी चूक झाली आहे. नितीन होते आणि लगेच मी म्हणेन इथे सिंगल धाव, 2 धाबा इथे एकवटले गेल्या, त्यामुळे 2 धाब्याच्या साथीनं पुन्हा एकदा धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 27, 27 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं नितीन पोलोरेनं खर्च केल्या 13, 1 विकेट त्याने संपादित केली. त्यानंतर आपण पाहतोय गौरव ठोंबरेच्या माध्यमातून हे षटक थोडंसं महागडं ठरलं, कारण त्यानं देखील नितीनच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाजी केली आणि जवळजवळ त्यानं देखील धाबा खर्च केल्या 14. त्यामुळे आता येणारे 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये अजूनही 34 धाबांची गरज. गावदेवी बुर्दुल विरोधात जयदुर्गा रोहिंजन अशी आपल्याला पाल मिळेल. परंतु तिसरा मॅचमध्ये अमृत 11 श्री गणेश कासगाव हा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. करण लहाने, समीर राऊत, तदनंतर संदेश राणेची आर्मी तुम्हाला जरूर खेळताना दिसेल. त्याच्या विरोधात जयरमान नितलस. एक महत्त्वाची सूचना आहे, ज्यावेळेस मॅच चालू असेल त्यावेळेस 12 मॅन फक्त मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे. पाणी घेऊन किंवा बॅटची गरज असेल. 18 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. धावफलक 2 ओव्हरच्या अंती 27. हर्षद वेलकम, स्वागत आहे. 18 बॉल आणि 34 धाबांची गरज या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरती भूषण ठोंबरे दाखल होतोय. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय. भूषणचं केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर काऊ कॉर्नरला येतोय षटकार. अगमन झाले, त्यांचे बडपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून MKK ट्रॉफीचं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. अतिशय सुंदर आयोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खरं तर दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा तुम्हाला सातत्याने पार मिळते आणि यावर्षी देखील नवीन काही घेऊन आलेत. खरं तर तिरंगा 11 शिवकृपा नागझोरी आयोजित ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. MKK ट्रॉफी गोरदा सज्ज होतोय. भूषण पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका. लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल, हिट, सिक्सर. दादा खुटारकर आणि त्याचबरोबर आमचे नितीन दादा कांबळे यांचं आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे. त्यांच्यासोबत अरुण दादा दरे सॉरी या ठिकाणी आलेत. त्रिमूर्तीचं मनपूर्वक स्वागत. एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण सध्या पाहतोय. MKK ट्रॉफी 2025चा शानदार पर्व आहे आणि भव्य दिव्य स्पर्धा 3 दिवसाची ही स्पर्धा. पहिलं प्राइस 1 लाख रुपये, दुसरं प्राइस 50,000 रुपये आणि तिसरं प्राइस 25,000 रुपयाची भव्य दिव्य स्पर्धा. 3 रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही पाहताय. क्वालिफाय होणाऱ्या संघातून एका खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज देईल, म्हणजे 3 संघातल्या 3ही खेळाडूंना मॅन ऑफ द सिरीज साठी रिप्रेझेंटेटिव्ह आहे. क्या बात आहे. टर्न केलाय ऑन साइडला, अलोंग द कार्पेट बॉल चालला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक सिंगल एकवडी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते, परंतु वाराच्या वेगानं झपाट्यानं मी म्हणेन खेळाडू बॉलवरती पोहोचतोय, त्यामुळे मिळते ती फक्त सिंगल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना आपण पाहतोय 40 धाबा इथे बनल्या गेल्या. अजूनही 15 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅचमध्ये 21 धाबांची गरज आहे. स्कोररच्या भूमिकेत प्रेम पाटील वाजे आमच्यासोबत जोडले गेलेत आणि समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून त्यांची ओळख आहे.
प्रत्येक बॉलवरती तंतोतंत माहिती तुम्हाला त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला आणि ऐकायला मिळेल. इथे गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ द पेस, बोटं विखुरली, फिंगर रोल केली आणि दरम्यान तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होत असताना धाव घेण्याचा प्रयत्न करत होते बॅट्समन, परंतु वेगाने धावले गोलंदाज आणि अखेर बॅटरला थांबवले. त्यामुळे इथे तर याच दरम्यान आपण पाहतोय MKK ट्रॉफीचे सर्वेसर्वा दमदार आयोजक आमचे सन्माननीय माणिकशेठ काटे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत नरेश पाटील साहेब आणि शिवराम शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा MKK ट्रॉफीच्या वतीनं सन्माननीय माणिकशेठ काटे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. चौकाराला क्षेत्ररक्षक प्रयत्न भरपूर केले, परंतु अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हुलकावणी देत असताना दाखल होतोय. 13 बॉल 17 धाबाची गरज या मॅचमध्ये. सामना तुम्ही पाहताय थोडा थोडा का होईना, परंतु झुकत चाललाय. टीम स्वराज 11 वेलकम उसाटण्याच्या बाजूनं टीमची टोटल पुढे सरकतीये. फलकावरती धाबा आतापर्यंत लागल्यात 44, 44 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. भूषण ठोंबरेवरती आक्रमण चढवलंय. 2 षटकार, 1 सिंगल तर 1 चौकार आपण पाहतोय. फुलटॉस होता, हा देखील फटका चांगला. क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मध्ये वेगाने पोहोचलेत. 1 सिंगल तिथे, 1 बडी, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तू मेमे, परंतु 2 धाबा इथे मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 46, 46 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 12 बॉल 15 धाबाची गरज या मॅचमध्ये आहे. दोन्ही संघाचा विचार केला तर शर्तीचे प्रयत्न आपण दोन्ही संघाच्या पाहिलेत. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं असाल तर जवळजवळ 60 धाबा इथे नोंदवले आणि अखेर 61 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी म्हणेन पहिली विकेट लवकर मिळाली आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर मैदानावरती जवळजवळ 3ऱ्या क्रमांकावरती नितीन पाटील दाखल झालं. त्याच्या साथीने आपण जर पाहिलं तर संकेत पाटील संकेतच चांगलं संकेत दिलेत या मॅचमध्ये टीम उसाटणे संघासाठी. 12 बॉल 15 धाबाची गरज या मॅचमध्ये. खरं तर लो स्कोरिंग मॅच नेहमीच रंगते असं आपण पाहिलंय, परंतु आता इथे 12 मध्ये 15 ची गरज आहे. या मॅचमध्ये घडणार काय, येणारे 12 चेंडू सांगू जातील. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कोणी सी संघ देखील एक ताकदवर संघ म्हणून त्यांची ओळख आहे. गोलंदाजी त्यांचा हत्यार आहे आणि या मॅचमध्ये आता 12 बॉलमध्ये 15 धाबा लोकांचे आहेत. कशा प्रकारची गोलंदाजी ते करतील हे देखील आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आत्ताच ज्यांचं नुकताच आगमन झाले त्यांचे शिवरामचे पाटील माजी उपसरपंच यांच्या वतीने या स्पर्धेसाठी MKK ट्रॉफीला 2000 रुपयाचं देणगी स्वरूप लाभलंय. शिवराम पाटील साहेब आपलं मनापासून आभार. क्या बात आहे. देणाऱ्यांना देत जावं आणि घेणाऱ्यांना घेत जावं असं म्हटलं जातं. 12 बॉल 15 धाबाची गरज आहे. गोलंदाज दाखल होतोय. गोलंदाजी मार्कवरती साहिल ठोंबरे. पहिला बॉल खेचला ऑन साईडला, मिड विकेटला. टायमिंगच्या जोरावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आज 12 बॉल मध्ये 15 धाबाची गरज होती. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. येणारे 11 बॉल अजूनही 9 धाबाची गरज या मॅचमध्ये. 11 बॉल 9 धाबा. साहिल वरती आक्रमण चढवलंय, हल्ला बॉल केलाय. पुढचा बॉल देखील पुन्हा एकदा खेचला ऑन साईडला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक इथे उपस्थित असं म्हटलं जातं. पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि इथे इतका जेव्हा पत्तरसे देत असताना पुढच्या बॉलवरती विकेट संपादित केली आहे. अजून एक मोठा धक्का लागेल टीम उसाटणे संघाला. फलंदाज बाद. आउट झालाय. कारण मैदानावरती दाखल झालाय या मॅचमध्ये. अजूनही आपण पाहतोय जवळजवळ चेंडू आता शिल्लक असतील 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 9 धाबाची गरज आहे या मॅचमध्ये. 10 चेंडू 9 धाबाची गरज आहे. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा साहिल. अजून एक चांगला फटका ऑन साईडला. आल्या आल्या जणू काही खेळाडू कक्षातून सेट होऊन आलाय की काय आणि पहिला बॉल फेस करतोय. बॉलला फेकून दिले मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धमाका, षटकार. तर या
लढत होईल पहिली. त्यानंतर आमचे कासगाव संघ देखील इथे उपस्थित राहिलेत जे बदलापूर मध्ये आलेत. नक्कीच अभिनंदन आणि आपलं खरं तर स्वागत. या बाचमध्ये आता समीकरण उरले येणारे 9 बॉल 3 धाबांची गरज. हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे घडले काय, यष्ट्यांच्या मागे स्थिरक्षक बीट, फाईन लेगचा खेळाडू बीट आणि अखेर दन 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 करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय आणि चौकारानं सामना जिंकलाय टीम स्वराज 11. वेलकम उसाटे संघानं, अभिनंदन. तर खूप खूप कौतुक टीम जय मल्हार खोणी सी. चांगलं तुम्ही देखील खेळलात. पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा.